1 किलोमीटर एवढ्या लांबीचे रस्ते बनवण्यासाठी साधारणतः 10 टन एवढे डांबर लागते. परंतु हेच रस्ते बनवत असताना जर 9 टन डांबर आणि 1 टन टाकाऊ प्लास्टिक वापरल्याने हेच रस्ते दुप्पट मजबूत आणि टिकाऊ बनतात. आहे की नाही मजेदार? आणि याचे फायदे देखील खूप आहेत. 1. साहजिकच 1 टन डांबरचा खर्च वाचतो. 2. प्लास्टिक कचरा व त्या संबंधित सर्व समस्या नष्ट होण्यास हातभार लागतो. बाइंड हो जाता है। फिर ऐड करते हैं इसमें बिटुमेन जो 160 डिग्री सेल्सियस गर्म है और तैयार हो जाता है फोम मिक्स, जिससे बनती है प्लास्टिक रोड। बद्दल बोलणार आहे. तर मला एक प्रश्न आहे, डिसीजेस किती प्रकारचे असतात? अल्बिनिझम, डॉर्फिझम, डाऊन सिंड्रोम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्यासारख्या डिसीजेसला आपण ट्रीट करू शकतो. सो बेसिकली ही जी टेक्नॉलॉजी होती 2012 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि युनिव्हर्सिटी ऑफ स्वीडन मध्ये ही टेक्नॉलॉजी झाली होती. Which we all use so many times a day that we can't even tell. What is your first thought when you buy a mobile? What is your first thought when you want to capture a beautiful scene? And the diaphragm of the camera is like the iris of your eye and determines the amount of light entering. It travels at different speed through different mediums, such as from air to glass. The light is then focused to a central point. When you click on the shutter button, the movable mirror flips upward in the camera. The light stops with 11B Science. And first of all, before starting my presentation, I would like to thank all the teachers who have arranged this activity on the occasion of Science Day. We always surely look forward to more such activities in the future. So my today's topic for presentation is the Hyperloop system. कॉमर्स टाइम म्हणून पहिलं कौतुक का? Also called as gene therapy. So what is genome? We all know every organism has its genetical information in its cells and DNA. This genetic information is called as genome. It consists of nucleotide sequences of DNA, includes coding and non-coding DNA. सायन्स तुम्ही म्हणजे आपण आपला जो मागच्या काळात म्हणजे भूतकाळ तेव्हापासून तुम्ही घरे बघितली असतील. पहिल्या काळामध्ये घरे कशाची होती? झाडांची किंवा शेण माती सारवलेली असायची. करेक्ट? तर आता आपलं सायन्स एवढं डेव्हलप झालं आहे की एकानंतर एक आता आपण कशामध्ये राहतो? सिमेंटच्या घरामध्ये राहतो. करेक्ट? आणि मग आता आणखीन पुढे जाऊ आता तुम्ही म्हणत असताल आता हा पेपर आहे तो तर टिकाऊ होऊ शकत नाही. करेक्ट? आता मी तुम्हाला सांगते त्याच्या मागचं सायन्स काय आहे. माझ्या टॉपिकचं नेम आहे नाव आहे इको फ्रेंडली होम फ्रॉम पेपर. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जयपूर आर्किटेक्चर अभिमन्यू सिंग आणि शिल्पी दुआर यांनी ते इन्व्हेन्शन केलं. इन्व्हेन्शन म्हणजे पेपर पासून घरं बनवली. ते कसे ते सांगितले. म्हणजे त्यांचं एकच मिशन होतं की सुटेबल, अफोर्डेबल आणि रॅपिड हाऊसिंग सोल्युशन. म्हणजे सुटेबल जे आपल्याला सूट होतील, अफोर्डेबल म्हणजे सगळ्यांसाठी एकदम कम्फर्टेबल असे राहतील. आता ते बघा मी जसं सांगितलं तुम्हाला हे 6 ट्रायंगल एकदम स्टेबल फॉर्म मध्ये आहेत आणि अशा मगाशी त्यांनी दाखवलं की असंच एकदम स्ट्रक्चर फॉर्म होतं जर काय आणि is very harmful to our environment. प्लास्टिक पोल्यूशन मतलब क्या मोस्टली कि जो अर्थ पे बिल्डअप होता है प्लास्टिक का, इट्स वेरी हार्मफुल आफ्टरवर्ड्स. उसकी वजह से प्लास्टिक का पोल्यूशन होता है. एंड देयर आर मेनी कंट्रीज, एक्चुअली एवरी सिंगल कंट्री हैज अ प्लास्टिक पोल्यूशन इन देयर. पानी में चला जाता है जैसे कि मैंने अभी बोला. जो पानी में प्लास्टिक जाता है उसकी वजह से जो भी एनिमल्स होते हैं पानी पीने जाते हैं तो ते जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तांदळाची शेती केली जाते. जेव्हा तांदळापासून त्याचे थँक्यू. आज मी तुम्हाला माहिती दिल्याबद्दल माहिती सांगणार आहे. सर्वांना तर माहिती आहे की आत्ताचं बदलतं वातावरण कसं आहे आणि या बदलत्या वातावरणामुळे आपण किती आजारी होतो. आणि आजारी पडलो की आपण दवाखान्यात जातो. दवाखान्यात गेलो की डॉक्टर म्हणतात इंजेक्शन घ्या. इंजेक्शन म्हटलं की सर्वांनाच भीती वाटते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लहान मुलं. लहान मुलांना इंजेक्शन म्हटलं की नकोच म्हणतात. युनिक आहे, पेनलेस आहे, सेफ्टी टू यूज आहे आणि त्याचं काही रिॲक्शन होत नाही, साईड इफेक्ट देखील होत नाही. त्याचा यूज म्हणजे आपण जसं बँडेज जसं यूज करतो मी तुम्हाला दाखवते कळून का
account and data. We can't avoid them completely, but make sure that your data and individual privacy or personal data is not removed. Forward. I want all of you to guess what are his thoughts. The obvious answer to this question is no, we can't guess. But what if I told you? The computer can still do it. You won't believe me, right? But you believe or not, but technology have come to such an तर आता त्याचा स्पीड आहे 600 km/h. सो त्यापेक्षाही वेगाने वाहणार एक वाहन येणार आहे, त्याचं नाव आहे हायपरलूप. हायपरलूपचा स्पीड हा 1200 km/h असा असणार आहे. आता तुम्ही म्हणाल हायपरलूप म्हणजे काय? हायपरलूप म्हणजे एक लूप ज्यामधून सो आपल्याला कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल तर आपल्याला लूप बरोबर घेऊन जावं लागणार आहे. लूप काय छोट्याशा पाईप एवढा नसतो, तर एका कमऱ्याबरोबर असतो आणि त्यामध्ये एका बस प्रमाणे तो हायपर ट्रॅव्हल करणार आहे. मी शिव राठोड इयत्ता 11वी क विज्ञान शाखेत शिकतोय. आज आपण GPS बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. तर GPS म्हणजे नेमकं काय? GPSचं फुल फॉर्म आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. यालाच मराठीतनं जागतिक स्थलांतर प्रणाली असे म्हणतात. हे कसे काम करतात? तर GPS हे असं सिस्टम आहे, तुम्ही कुठेही जावा ते आपली लोकेशन सांगतं. ते कसं सांगतं तर पुढे पाहूया. ह्याचे 3 पार्ट्स आहेत. पहिला आहे सॅटेलाइट, दुसरे रिसिव्हर्स आणि तिसरं सॉफ्टवेअर. सॅटेलाइट्स म्हणजे आता टीव्ही पाहत असतं तर टीव्ही ते प्रोग्राम कसं चालतात सॅटेलाइट्समुळे. आणि सॅटेलाइट्स मध्ये वेदर नाही होत आणि त्याच्यात मॅग्नेटचा यूज होतो. हे लाईट पोल डिस्टन्स असतात. वेळ खूप चांगला मला अनुभव तुमच्याकडून मिळाला की जे प्रेझेंटेशन तुम्ही केलेलं आहे ते प्रेझेंटेशन मी जे प्राण्यांना निसर्गाला दिलेलं आहे तेच आपल्याला मानवामध्ये निर्माण करता येते का, हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा आहे जेनेटिक डिसऑर्डर. तुम्ही नवीमध्ये शिकलेला आहात बघा. जेनेटिक डिसऑर्डर, दिस डिसीज व्हेरी डेंजर टू ह्युमन बिंग. मध्ये आपल्या जे प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी RBC तयार असतात. आपल्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर पहिला तो ऑक्सिजन रिॲक्ट होईल हिमोग्लोबिन म्हणजे रेड ब्लड सेल आणि तो सर्व पेशींना पुरवण्याचं काम होतं. पण म्हणजे मेनली त्या RBCचा जो शेप असतो तो राऊंड असतात सगळ्यामध्ये. आणि ज्यावेळेस ते राऊंड असतात त्यावेळेस पुरेसा ऑक्सिजनला ते कॅप्चर करतात आणि आपल्या पेशींना देतात. आणि जेव्हा पेशींना ऑक्सिजन मिळतो तेव्हा आपण तरतरीत काम करतो किंवा आपल्याला प्रसन्नता वाटते. पण ते सिकल सेल ॲनिमियामध्ये त्या जी पेशी असतात, सिकल म्हणजे कोयता, त्या कोयत्याच्या अर्धचंद्राकृती त्या पेशी आहेत. आचार्य, माझे सर्व सहकारी भगिनी आणि आमचे सर्व लाडके विद्यार्थी, आज जे काही प्रेझेंटेशन केलं त्या मुलांचं खूप खूप कौतुक. खूप उभं राहण्याची धाडस लागते. पुढे उभं राहू. जनती मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. बलवीती